आणि आता वळूयात एका खास बातमीकडे. एरवी खासदार संजय राऊतांवर राजकीय कारणांनी तोंडसूक घेणारे मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक फोटो आज ट्विट केला. त्या फोटोत संदीप देशपांडे हे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. त्या पोस्टची कॅप्शन त्यांनी लपवण्यासारखे काही नाही अशी दिली आहे. एकीकडे राऊतांवर टीका तर दुसरीकडे त्यांचंच पुस्तक वाचताना संदीप देशपांडेंनी फोटो पोस्ट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या संदर्भात खुद्द संदीप देशपांडेंना प्रश्न विचारला असता त्यांनी योगेश चिले यांनी हे पुस्तक दिल्यानं आपण ते वाचत असल्याचं सांगितलं. आमचे पदाधिकारी योगेश चिले म्हणून पनवेल शहर अध्यक्ष ते मला म्हणाले की हे पुस्तक वाच, इंटरेस्टिंग आहे म्हणून ते पुस्तक घेऊन आले. पुस्तक वाचायला सुरुवात केली. आता पुस्तक आपण जर वाचतोय तर त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही, एवढंच माझं म्हणणं होतं, बाकी काही नाही. पण याआधी तुम्ही म्हटले होते की मी हे पुस्तक वाचणार नाही, हे पुस्तक मी घेणार नाही. त्याच्यानंतर आता तुम्ही थेट ट्विट करत जाहीरपणे सांगतात की तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात केली. म्हणूनच लिहिलंय ना, लपवण्यासारखं काही नाही. बरं, मी म्हटलं मी एखादी गोष्ट करणार नाही तर ते काय भीष्म प्रतिज्ञा थोडी आहे की बाबा आपण की कधी कधी म्हणतो नाही नको चहा नको, कोणी आग्रह केला तर घेतो. आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं इंटरेस्टिंग वाटलंय वाचून बघा, वाचलं, एवढं काय त्याच्यात म्हणजे.